आज आपण अशी भाजी तयार करणार आहोत जी कदाचित तुम्ही खाल्ली नसाल आणि बऱ्याच जणांकडे केळीची भाजी केली जाते, पण केळीच्या सालीची भाजी कधी केली आहे का? केली असेल आणि खाल्ली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण अगदी खमंग लागणारी केळीच्या सालीची भाजी करणार आहोत आणि ही जी केळीची सालीची भाजी आहे ना, ती अजिबात असं वाटत नाही की ती सालीची भाजी आहे. छान केळीसारखीच लागते, केळीच्या भाजीसारखीच लागते. जसं कच्ची केळीची भाजी लागते ना, अगदी त्यासारखीच लागते. फक्त करण्याची प्रोसेस जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. तर चला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मुजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज जर आगळी-वेगळी अशी भाजी तयार करू, तर केळीच्या सालीची भाजी तयार करू. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला अशी कडक केळी घ्यायची आहे, ज्या केळीवरती अजिबात डाग नाहीये. पण ती केळी पिकलेली असायला पाहिजे. कच्ची केळी इथे वापरायची नाहीये. छान पिकलेलीच केळी वापरायची आहे. पण ती थोडीशी अजून खाण्यासारखी नसेल, थोडीशी कडक असेल ना, अशी केळी आपल्याला इथे वापरायची आहे. तर मी इथे 4 केळी घेतलेल्या आहे आणि या 4 केळीचे साल काढून घेऊ. आता ही जी साल काढलेली केळी आहे त्याचं काय करायचं, त्याची रेसिपी मी कालच पोस्ट केलेली आहे. जर तुम्ही ती बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. ती रेसिपी पण तुम्हाला अतिशय आवडेल. तर आता हे जे आपण केळीचे साल आहे ते या पद्धतीने कट करून घेऊ, म्हणजे काढून घेऊ सुरुवातीला. तर असे छान असे छोटे-छोटे कट करून घ्यायचे आहे. तर हे बघा, असे छोटे-छोटे कट करून घ्यायचे आहे. आता आपण केळीच्या सालीची भाजी करत आहोत. हे दिसायला पाहिजे म्हणून मी इथे केळीचे साल हे थोडेसे मोठे कट केलेले आहे. पण तुम्ही इथे जो मी कट केलेला भाग आहे ना, त्याचे अजून 4 तुकडे करून घेऊ शकता आणि असे छोटे-छोटे याचे तुकडे करा, म्हणजे खाणाऱ्याला अजिबात कळणार सुद्धा नाही की ही केळीच्या सालीची भाजी आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी करून घेत आहे. तुम्ही करताना थोडेसे अजून बारीक केले तरीही चालेल. जसे आपण मोठे कांदे कसे कापतो, मोठे म्हणजे चौकोन-चौकोनच कापायचे आहे, पण खूप बारीक नाही. थोडेसे मोठे कापतो ना, त्या पद्धतीने किंवा तसे आपल्याला इथे हे केळीचे साल कट करून घ्यायचे आहे. माझ्याकडून मोठे झाले कारण मी जसं सांगितलं, की ते थोडेसे दिसावे, मी कशाची भाजी केली आहे ते कॅमेरामध्ये दिसावं म्हणून मी थोडेसे मोठे कट केलेले आहे. तर जर बारीक चिरलेलं ना, तर मग खरंच कोणालाच कळणार नाही, की कुठली भाजी आपण केलेली आहे आणि कुठली भाजी आपण खातोय ते. तर चला, तर आता हे सगळं मी कट करून घेतलं. आता याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. केळीचे जे साल असतात ना, ते थोडेसे कच्चे असतात, म्हणजे कसे कडक असतात. तुम्ही त्याला नुसतंच असं खाऊन बघा, तर ते थोडेसे तुरट लागतात किंवा थोडेसे असे कडक लागतात. म्हणून काय करायचं, याला उकळून घ्यायचं आहे आणि उकळून घेतल्यानंतर त्याचा एखादा असा थोडासा उग्र जो वास असतो, तो पण निघून जातो. तर इथे 3 ते 4 मिनिटं याला चांगलं उकळून द्यायचं. असं छान दणदणीत उकळी आली पाहिजे. 3-4 मिनिटं लागतात. जास्तीत जास्त 5 मिनिटं आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे. आणि आता हे बघा, 5 मिनिटानंतर आपण आता हे गाळून घेऊ आणि हे जे पाणी, उकळलेलं पाणी आहे ना, ते झाडांमध्ये घाला. त्याला थंड करा आणि हे जे पाणी आहे ते झाडांमध्ये घाला. म्हणजे झाडं आपली मस्त टवटवीत होणार. कारण केळीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं आणि मग ते केळी असो, साल असो, ते दोन्हीही अगदी पोटॅशियम युक्त आहे. तर हे जे उकळलेलं पाणी आहे ते झाडांमध्ये घालून घ्यायचं. थंड करायचं आधी आणि त्यानंतर घालायचं. आता याची भाजी तयार करून घेऊ. आता साल मी काढून घेतले, एका जाळीवरती काढून घ्यायची आहे आणि आता आपण याची भाजी करू. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून इतकं तेल घेतलं. तेलाचं प्रमाण जास्त घ्यायची गरज नाही. ही जी भाजी आहे ती फक्त एक भाजी म्हणून खाल्ली जाणार नाही. याच्या सोबतीला अजून एखादी भाजी करा, कारण ही जी भाजी आहे ना, ही आपण तोंडी लावण्यासाठी वापरणार आहोत. म्हणजे तोंडी लावण्यासाठी आपण ही भाजी करणार आहोत. तर त्यासाठी आता तेल छान गरम झाल्यानंतर जिरं, मोहरी घातलं. दोन्ही चांगलं फुललं आणि मोहरी चांगली तडतडली, की यामध्ये मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला, तो पण घातला. तो 1 मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि ही आलं लसूण पेस्ट पण 1 मिनिट छान परतवून घेऊ. 1 मिनिटानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो घातला आणि हा कांदा, टोमॅटो चांगला सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. तर इथे 2 मिनिटं आपण हे छान परतवून घेऊ. त्यानंतर इथे मी अगदी थोडी, म्हणजे 2-3 टेबलस्पून इतकी
मूग डाळ अर्धा तास आधी भिजत घातली. अर्धा तास पण नाही, 15-20 मिनिटं जरी भिजत घातली तरी चालेल. आणि ही जी मुगाची डाळ आहे ती छान भिजलेली आहे, ती यामध्ये घालायची आणि ही डाळ पण या कांदा आणि टोमॅटो सोबत 1-2 मिनिटं छान परतवून घ्यायचं. तर हे बघा, ही डाळ पण मी 1-2 मिनिटं छान परतवून घेतली. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू. पाव चमचा हळद घातली, 1 चमचा मी इथे तिखट घातलं आहे. तिखटाचं प्रमाण कमीच ठेवायचं कारण आपण तोंडी लावण्यासाठी ही भाजी करतो आहे. त्यानंतर अर्धा चमचा धणेजिरे पूड घातली, चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. हे मिक्स करून 30 सेकंद हे सगळे मसाले छान परतवून घेतले. आता यामध्ये उकळलेले हे केळीचे जे साल आहे ते घालायचे आहे. आता हे केळीचे साल घालून परत 1-2 मिनिटं परतवून घेऊ सुरुवातीला. आता यामध्ये मी अगदी 2-3 टेबलस्पून इतकं पाणी घालते आणि याला झाकून याला वाफ काढू. हे सगळे मसाले जळू नये, करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं. नाही घातलं तरी चालतं, पण मसाले जळू नये म्हणून इथे 2 टेबलस्पून पाणी घालून आता हे छान मिक्स करून घेऊ. आणि हो, यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. पाव चमचा इथे गरम मसाला सुद्धा घालायचा आहे. साखरेने याची चव छान लागते आणि गरम मसाल्याने पण आपल्या या भाजीला उत्तम चव येते. आता ही छान मिक्स करून घेऊ. यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटं याची वाफ काढून घेऊ. मध्ये-मध्ये याला उघडून बघायचं. 1-2 मिनिटानंतर याला एकदा परतवून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून या पद्धतीने 5 मिनिटं याला शिजवून घेऊ. इथे 5-7 मिनिटं झालेली आहे आणि आपली ही भाजी पण चांगली शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता वरून आपण कोथिंबीर घालू आणि यातलं पाणी पण सगळं सुकलेलं आहे. आपल्याला अशीच ड्राय करायची आहे ही भाजी. खूप अशी ओली किंवा रस्सा वगैरे करायचा नाहीये. तर हे बघा, आपली मस्त अशी केळीच्या सालीची भाजी तयार आहे. आहे ना, किती सुंदर आणि मस्त चवीला तर एकदम भन्नाट झाली होती. फक्त मी जसं तुम्हाला इथे सांगितलं, की यासोबत अजून एक भाजी तयार करा. म्हणजे कसं होतं, केळीच्या सालीची भाजी सगळ्यांनाच आवडेल असं नाही. केळीच्या भाजीसारखी लागते ती, पण सगळ्यांनाच आवडेल असं नाही. सोबत दुसरी भाजी करा किंवा जसं मी इथे दाखवलेलं आहे, मी फोडणीचं वरण आणि भात केलं आणि सोबत ही भाजी तयार केली, म्हणजे जी तोंडी लावणीसाठी ही भाजी मी इथे तयार केलेली आहे. तर तुम्हाला ही अगदी साधी, सोपी केळीच्या सालीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा. चला पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.